तुझ्या हातची प्यादी आम्ही खेळ तुझा हा सगळा तुझ्या कृपेने मांडला मी संसार माझा वेगळा संसार माझा वेगळा तोडून पाश मायेचे घेऊन श्वास मोकळा सानुल्या घरट्यातला संसार माझा वेगळा संसार माझा वेगळा। मी तिकडे गेले तर सिद्धेश तो कोण करणार? का तुझी सासू आहे ना घरी? नाही नाही, सासूच्या अंगावर सगळी कामं टाकून फॉरेनला जायला मला खरंच जमणार नाही, मला इंटरेस्ट नाहीये। मी आजपर्यंत तुला कधी सांगितलं नाही, पण माझ्या सस्पेन्शनचा कट तुझ्या डॅडींनीच रचला होता। शृंगारपुरे मॅडमने तुमच्या सांगण्यावरून माझ्या रूम मध्ये जो कॅमेरा लावला होता तो आमच्या ताब्यात आहे। आणि त्या रेकॉर्डिंग वरून स्पष्ट होतंय की सगळा दोष शृंगारपुरे मॅडमचा आहे। सिद्धेशची यात काहीही चूक नाहीये। आणि ते रेकॉर्डिंग खोटं नसेल कशावरून? जाऊ द्या ना डॅडी, किती खोटं बोलाल अजून? मला खरंच तुम्हाला आज डॅडी म्हणायची पण लाज वाटते। सिद्धेश उठा, सिद्धेश अरे उठ ना। सिद्धेश उठ, ऑफिसला जायचं नाही का? उठ। काय झालं? उठ, अरे उठ, ऑफिसला जायचं नाहीये, रजा घेतलीस का? नाही जायचं म्हणजे? मला त्या ऑफिसमध्ये जावंसं वाटत नाही आता। का पण? आता तर तुझी सुटका झाली आहे ना निर्दोष। तरी पण मला त्या ऑफिसमध्ये जावंसं वाटत नाही। परत जायचं, त्या बाईच्या हाताखाली काम करायचं। तुला खरं सांगू का रुजुता, मला परत त्या बाईचं तोंड बघायची इच्छा होत नाही। सिद्धेश अरे असं म्हणून कसं चालेल? नोकरीचा प्रश्न आहे। नोकरीचा प्रश्न आहे म्हणजे काय? जाऊ दे, सकाळी सकाळी या फालतू गोष्टीवर वाद घालायचा। फालतू गोष्ट आहे ही? चल उठ, उठ आणि ऑफिसला जा। रुजुता, मी ही नोकरी सोडली तर? काय काहीतरी काय बरळतोय? झोप उडाली नाहीये का तुझी? एवढी चांगली नोकरी कोणी सोडतं का? तसं नाही, त्या नोकरीमध्ये आता काही दम राहिलेला नाही। इन्क्वायरी कमिटी समोर ज्या पद्धतीने मी शृंगारपुरीला एक्सपोज केलं त्यावरून ती आता डूक ठेवेल। पुढे मागे परत एखादं कारस्थान रचून ती माझ्यावर सूड उगवेल आणि तिच्या दिमतीला तुझे डॅडी असतीलच। डॅडींची काळजी तू करू नकोस। मी त्यांना निक्षून सांगणार आहे की यापुढे परत आमच्या आयुष्यात काहीही गडबड करायची नाही। त्यांनी काय उपयोग होणार आहे? तुझ्या डॅडींनी जरी आपल्या आयुष्यात काही गडबड केली नाही तरी मिसेस शृंगारपुरे काय गप्प बसणार आहे? या सगळ्या प्रकारात तिची जी फजिती झाली त्याचा ती बदला घेणारच आणि या खेपेला मी निर्दोष सुटेनच याची गॅरंटी काय? दुखावलेली स्त्री ही सुप्त ज्वालामुखी सारखी असते, कधी भडका उडेल सांगता येत नाही। आणि शृंगारपुरेच्या बाबतीत मला आता ती रिस्क घ्यायचं नाही। पण मग तू नोकरी सोडून दिल्यानंतर काय? म्हणजे या घराचे हप्ते, आपले ओव्हरहेड एक्सपेन्सेस कसं मॅनेज करायचं सगळं? तुझी नोकरी आहे ना, तू थोडे दिवस हे सगळं मॅनेज नाही करू शकणार? हो, पण मग त्यानंतर काय? तोपर्यंत मी दुसरा कुठला तरी जॉब शोधतो, नाहीतर स्वतंत्र एखादा व्यवसाय सुरू करतो। स्वतंत्र व्यवसाय? हो, मी MBA आहे, एखादी कंपनी कशी रन करतात हे मला चांगलं माहित आहे। आपण आपली स्वतःची कंपनी सुरू करू। रुजुता, तू एक उत्तम फॅशन डिझायनर आहेस,
आपण दोघांनी एकत्र येऊन एखादा प्रोजेक्ट हातात घेतला तर? माझी काहीच हरकत नाहीये, उलट मलाही आवडेल. सिद्धेश, तू जर स्वतःच्या हिमतीवर काहीतरी सुरू करणार असशील ना, तर माझा तुला पूर्ण सपोर्ट आहे. हवं तर आपण या गोष्टीवर परत विचार करू. पण आता त्या ऑफिसमध्ये जाणं मला थोडं रिस्की वाटतं. आणि मी जाऊ ना ऑफिसला? ऑफकोर्स, तू तुझी नोकरी चालू ठेवायची. जोपर्यंत आपलं नवीन काही सुरू होत नाही तोपर्यंत तू तुझी नोकरी चालू ठेव. काय करू रुजुता, कसला विचार करतेस? मला जाम टेन्शन यायला लागलंय रे. म्हणजे तू नोकरी सोडायची म्हणतोयस आणि उद्या माझ्याही नोकरीत काही अडचण निर्माण झाली तर आपल्या पुढे खूप मोठं प्रश्नचिन्ह उभं राहील. ठीक आहे, मी निघतो ऑफिसला जायला. नाही, थांब. तुझ्या मनाच्या इच्छेविरुद्ध तू नोकरी करणं मलाही नाही पटत आहे. आपण एक काम करायचं का? आपण दुसरीकडे तुझ्यासाठी जॉब शोधायचा. परत जॉब? परत कुठल्या तरी बॉसच्या अंडर काम करायचं? पुन्हा माझ्या विरुद्ध काहीतरी कारस्थान? या सगळ्याचा ना मला कंटाळा आलाय रुजुता. रुजुता, मला समजून घे. जोपर्यंत खंबीरपणे आपण एखादा व्यवसाय सुरू करत नाही स्वतःचा, तोपर्यंत आपण ताठ मनाने जगू शकणार नाही. रात्रभर मी या गोष्टीचा विचार करत होतो की किती दिवस मी रिसिव्हिंग एंडला राहणार, किती दिवस मी वरिष्ठांची हाजी करणार. नाही रुजुता, आता यापुढे मला असं हे नामुष्कीचं जगणं नाही जगायचं. दॅट इज फायनल. सिद्धेश, पण संसार माझा वेगळा, संसार माझा वेगळा. हॅलो, हा घाडगे बोलतोय. अरे वा वा वा, नमस्कार नमस्कार नमस्कार. बोलतेस? हा केतकर साहेब, हा तुम्ही अमेरिकेहून परत आलात. मोस्ट वेलकम. अरे वा, तुमचा मुलगाही तुमच्या सोबत आहे. दॅट्स अ ग्रेट न्यूज. हा, भेटू ना, भेटू भेटू. आपण एक सांगू का केतकर साहेब, आपण पहिल्यांदा माझ्या ऑफिसमध्ये भेटू, घरी नको भेटूया. नाही, ऑफिसमध्ये काय होईल की आपल्याला सविस्तर बोलता येईल मोकळेपणाने. नाही, आपलं बोलणं चालू असताना तिथे माझ्या मुलीने असण्याचं काही कारण नाहीये. नाही, तुम्ही रुजुताला केव्हाही भेटू शकता. दॅट्स नॉट अ बिग इश्यू. हा, केतकर साहेब, आता मी तुमच्याशी काही डिटेलमध्ये फारसं बोलू शकत नाहीये. मी असं करतो, मी ऑफिसला पोहोचल्या पोहोचल्या लगेच तुम्हाला फोन करतो. अश्या, मोस्ट वेलकम. हॅव अ नाईस डे. थँक्यू थँक्यू. कशासाठी गेला होता फोन केतकर नावाच्या तुमच्या मित्राने? हा केतकर आहे ना, मोठा उद्योगपती आहे. आता एक उद्योगपती दुसऱ्या उद्योगपतीला भेटतो तेव्हा ते आपल्या उद्योगाविषयीच बोलतात ना. तुम्हाला मी एक सांगून ठेवते हं. माझ्या मुलीच्या बाबतीत यापुढे तुम्ही नसते उद्योग करून ठेवू नका. म्हणजे काय ते तुम्हाला नक्की कळलेलं आहे. झाली तेवढी शोभा पुरे झाली. शोभा? अगं कसली शोभा? हेच सिद्धेशचं सस्पेन्शन, नंतर त्याचं डिसमिसल. या बाबतीत तुम्ही जी कारस्थानं केलीत त्याचे कसे वाभाडे निघाले ते माहिती आहे ना. आता परत तसं काही करू नका, नाही तर परिणाम फार वाईट होतील. फार वाईट परिणाम म्हणजे? ते नाही मी आता तुम्हाला सांगू शकत, पण मी तुम्हाला वॉर्निंग देते की खबरदार, यापुढे जर तुम्ही माझ्या मुलीच्या संसारात विघ्न आणायचा प्रयत्न केलात तर. अरे तुझं काय डोकं बिकं फिरलंय काय? तिच्या संसारात विघ्न आणायला मी काय तिचा शत्रू आहे का?
तुम्ही नक्की काय आहात ते दिसलंच आहे काही दिवसांपासून. अगं बाप आहे मी तिचा बाप. बाप? तुम्ही तर डोक्याला ताप आहात, ताप तिच्या. ए आता तू काय वाटते ते बोलू का, नाही तर मग टाळकं खरंच फिरेल. ते तर आधीपासून फिरलेलंच आहे. तू माझ्या सहनशक्तीचा अंत पाहू नकोस. तुम्ही माझ्या सहनशक्तीचा अंत पाहू नका. ओके, इथून पुढे आपले या विषयावरचं बोलणं बंद. कान उघडे ठेवून ऐका. यापुढे जर तुम्ही रुजुताच्या बाबतीत काहीही कट रचायचा प्रयत्न केलात ना, तर मी सरळ माझं सामान उचलीन आणि रुजुताकडे निघून जाईन. अगं काय सांगतेस काय? मी ताबडतोब दुसरा कट रचायला सुरुवातच करतो. अरे काय बेवकूफ बाई आहे. मी काय तिचा वैरी आहे का? आजपर्यंत मी जे जे काही केलं ते तिच्या सुखासाठीच केलं ना. सुखासाठी? तिचा संसार उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न तिच्या सुखासाठी? हे बघ, माझ्यासारख्या करोडपती बापाची मुलगी एका थर्ड रेट माणसाबरोबर लग्न करते आणि दारिद्र्यात जगते, हे मी कदापिही सहन करू शकत नाही. म्हणजे तुमच्या डोक्यात अजूनही तेच घोळतंय ना? हे बघा, मी तुम्हाला सांगून ठेवते की तुम्ही सिद्धेशला आणि रुजुताला या जन्मात तरी वेगळं करू शकणार नाही. ओके, नाही तर नाही. मग हा विषय आपल्या पुरता संपला. मी आता तुला कुठलंही नवीन आव्हान देत नाहीये किंवा कुठल्याही वल्गना करत नाही. काळच ठरविल रुजुताची निवड योग्य होती का अयोग्य होती. काळालाच ठरवू द्या. तुम्ही नका तिचे काळ बनवू म्हणजे झालं. अगं परत परत कशाला मला डागण्यात येतेस? तुलाच जर तिच्या सुखाचा विचार करायचा नसेल तर मी तरी कसला विचार करत बसू? का आता मी माझ्या मुलीला जाऊन सांगू, तिचे पाय धरू, अगं माझ्या हातनं चूक झाली बाई, मला क्षमा कर. तुला जायचं असेल खड्ड्यात तर तू जा. खड्ड्यात तुला एकटं वाटणार असेल तर सोबत तुझ्या आईला घेऊन जा. पण मी तुमच्या दोघींच्या मध्ये पडणार नाही. जाऊन सांगू का तिला? काही सांगायची गरज नाही आणि तिच्याशी या संदर्भात काही बोलायची पण गरज नाही. फक्त तिच्या विरुद्ध काही कारस्थान नका करू म्हणजे झालं. ओके ओके, मेसेज पोहोचला. आता मी जाऊ ऑफिसला. आता रडायला काय झालं? तुमच्यामुळे मला माझ्या मुलीला फोन सुद्धा करायची लाज वाटते. केवढं वादळ आपण निर्माण करून ठेवलंय हो तिच्या आयुष्यामध्ये. काय मिळालं हो तुम्हाला असं तिच्याशी वागून? ओके, शांत शांत हो बघू. हे बघ, झाल्या प्रकाराबद्दल मला सुद्धा वाईट वाटतंय. अगं मला खरंच वाटलं होतं एका मोमेंटला की तो दीड दमडीचा तिचा नवरा डिसमिस होईल, त्यांचं लग्न मोडेल. मग मी माझ्या मुलीसाठी एक चांगला उत्तम असा नवरा शोधेन. माझी अर्धी प्रॉपर्टी तिच्या नावावर करून देईन. नाही ग, माझं सुद्धा स्वप्न धुळीला मिळालं. ठीक आहे, आता तिच्या नशिबात आयुष्यभर हप्ते फेडणं लिहिलं असेल तर तिचं नशीब बदलणारा मी कोण? पण तुला जाण्यापूर्वी एक सांगून जातो, माझं त्या मुलाबद्दल जजमेंट करेक्ट असेल ना तर हा मुलगा कुठल्याही नोकरीमध्ये फार काळ टिकू शकणार नाही. हवं तर तुला स्टॅम्प पेपरवर लिहून देतो. संसार माझा वेगळा, संसार माझा वेगळा. तुझं आणि रुजिताचं फॅशन शोसाठी पॅरिसला येण्याबद्दलचं काही बोलणं झालंय? तिच्या प्रोजेक्ट बद्दल ती खूप एक्साइटेड आहे, पण तिला तुमच्या बरोबर पॅरिसला येण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही. ओह, आय सी. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. हाय हाय. अरे वा, आज एकदम आनंदात दिसतेस. हो खरंच, काही गुड न्यूज वगैरे आहे की काय? हा हो, गुड न्यूज आहे. सिद्धेशची सस्पेन्शन ऑर्डर कॅन्सल झाली आहे. वाव, दॅट कॉल्स फॉर अ पार्टी.
त्याचा नंबर दे, आपण त्यालाही बोलवूया. नाही नको, थांबा जरा. तो जरा अपसेट आहे, त्यामुळे तो आज ऑफिसला पण नाही गेलाय आणि कदाचित आता जाणारही नाही. का? त्याचं मन उडालंय नोकरीवरून. कदाचित तो रिझाईन सुद्धा करेल. ओ, मग त्याचं आता काय फ्युचर? आय मीन त्याचे फ्युचर प्लॅन्स काय आहेत? काहीतरी स्वतःचा बिझनेस करण्याचा विचार त्याच्या डोक्यात आहे. गुड. कसला बिझनेस करणार तो? म्हणजे तो एकटा नाही करणार, माझीही साथ असेल त्याला. माझ्या फॅशन डिझायनिंगचं सगळं स्किल त्याच्या दिमतीला उभं करणार आहे मी. हो नो, मग माझ्या कंपनीचं काय? चिल, इट्स ओके. तुझ्या कंपनीला माझा पूर्ण सपोर्ट असेल. थँक्स जेडी. ए, आर यू सिरियस अबाउट दिस? अबाउट व्हॉट? स्वतःचा बिझनेस सुरू करण्याच्या बाबतीत? का? नाही म्हणजे तू आणि तुझा नवरा जर खरंच बिझनेस करणार असाल तर ही पॅरिस फॅशन शोची संधी तू सोडू नयेस. त्याने काय होईल? बरंच काय होईल. पहिलं म्हणजे इंटरनॅशनल मार्केटमध्ये तुझी एक ओळख निर्माण होईल. त्यानंतर तुझ्या नवऱ्याच्या बिझनेससाठी एक फेवरेबल ॲटमॉस्फिअर तयार होईल. मी असेलच तुझ्याबरोबर. मी जगातल्या बड्या पार्टीज बरोबर तुला इंट्रोड्यूस करून देईन. एकदा का लोकांनी तुला माझ्या बरोबर पाहिलं की मग कोणाची टाप नाही तुला अडवायची. त्यात तुला माहितीच आहे आपल्या फॅशन इंडस्ट्रीमध्ये कशी कट थ्रोट कॉम्पिटिशन असते ते. मग काय विचार करतेस? सांगू का आशाला तुझाही विजा करायला? नाही नाही, थांबा. मला सिद्धेशला विचारलं पाहिजे की तो पॅरिसला यायला कितपत तयार आहे. त्याला कशाला न्यायचं? म्हणजे मी एकटीने यायचं तुमच्या बरोबर? ऑफकोर्स. सॉरी, मला जमणार नाही. जमेल. थोडासा विचार केला असता तर नक्की जमेल. ते शक्य नाहीये. स्वतंत्र बिझनेस करायचा असेल तर काही गोष्टी करणं भाग पडतं रुजुता. देर इज नो ऑप्शन. देर इज ॲब्सोल्युटली नो ऑप्शन माय डिअर रुजुता. कधी वाटलं नव्हतं एक दिवस सून आरामात बसून खाईल आणि मोलकर्णीसारखं मला घरात राब राब राबायला लागेल. अगं पण ती आरामात घरी बसून आहे का? नोकरी करते ना ती. एकूण एकच ऑफिसात सुद्धा आरामात बसून असेल ती. तुला सगळं जणू काही माहितीच आहे. मी सुद्धा ऑफिसेस बघितलेत. या नव्या नवऱ्या ऑफिस मध्ये किती कामं करत असतात हे मला काही माहिती नाही का? अख्खा दिवस सासूची निंदा करण्यात जातो त्यांचा. अगं पण आपली रुजुता तशी नाहीये. ती आपल्यावर किती प्रेम करते ठाऊक आहे ना तुला? हो तर 2 वेळचा स्वयंपाक जर का सासू करत असेल तर का नाही प्रेम होतो जाणार? ते काही नाही. मी तर आता सरळ सिद्धेशला सांगणार आहे, बाबा रे पुरे झाला आता आम्हाला पनवेलला जाऊ दे. अगं काय बोलतेस तू आई? हे तू आणि परत परत असं पनवेलला जायचा विषय का काढतेस? सिद्धेश तू अजून ऑफिसला गेला नाहीस? नाही गेलो. का? कदाचित जाणारही नाही. म्हणजे मी ही नोकरी सोडायचा निर्णय घेतलाय. अरे अरे काय सांगतोस काय? नोकरी सोडून देणार तू?
अरे काय वेड बीड लागलाय का तुला? वेट बीट नाही लागले आई. अण्णा, आई, तुम्ही मला शिकवून इतकं मोठं केलंय की दुसऱ्या कोणाकडे नोकरी करायची मला गरज नाहीये. मी स्वतंत्र बिझनेस करायचं ठरवलं. अरे पण कसला स्वतंत्र बिझनेस करणार आहेस तू? ते अजून काही ठरवलं नाहीये. पण ऋतुताचं आणि माझं असं बोलणं झालंय की एक स्वतंत्र बिझनेस सुरू करायचा. आणि एकदा का त्या बिझनेसमध्ये सेट झालो मी की तिनेही मला जॉईन करायचं. म्हणजे तीही नोकरी सोडणार? नाही नाही, इतक्यात नाही सोडणार. म्हणजे एखाद्या बिझनेसमध्ये माझा जम बसला की मग ती तिची नोकरी सोडेल. सिद्धेश, ठीक आहे, पण जरा नीट विचार करून नंतरच निर्णय घ्या. बाई 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 बाई, ह्या पोरांचं ना वेगळंच चाललेलं असतं सतत. वेगळं वगैरे काही नाहीये. स्वतःच्या पायावर उभं राहण्याची माझी ही धडपड आहे. अरे तुझी चांगली नोकरी आहे ना, तू आधीच स्वतःच्या पायावर उभा राहिला आहेस ना. नोकरीच्या क्षेत्रात लोक पाय खेचायला कसे धडपडतात हे बघितलंय मी आता. आणि मला आता फालतू लोकांच्या अंडर काम करायची अजिबात इच्छा नाही. मी तुला नोकरी नसणार, तुझी बायको नोकरी करणार. म्हणजे काय, तिच्या पगारावर मी जगू? नाही नाही, मला मान्य नाहीये. तुमच्यापेक्षा तुमची ती बायको रुजुता बरी. तुम्ही काय परत परत रुजुता चालवलंय? काहीही संबंध नसताना तुम्ही नावाने काय हाक मारता तिला? संबंध नाही कसं म्हणता तुम्ही?